श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा कशी करायची? सोपी आणि योग्य पद्धत. स्वामींची सेवा करण्यासाठी मोठमोठे विधी, खूप पैसे किंवा कठीण नियमच आवश्यक आहेत का? अजिबात नाही. स्वामी सेवा मनापासून आणि योग्य भावनेने कशी करायची हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका. जय जय स्वामी समर्थ. स्वामींची सेवा करायची इच्छा अनेक भक्तांच्या मनात असते, पण अनेकदा प्रश्न पडतो, सेवा नेमकी कशी करायची, किती वेळ करायची, काही विशेष नियम आहेत का? तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा म्हणजे फक्त पूजा किंवा मंत्रजप नाही. सेवा म्हणजे श्रद्धा, सातत्य, चांगले आचरण आणि इतरांच्या उपयोगी पडण्याची भावना. स्वामींच्या भक्तीमध्ये भावाला खूप महत्त्व आहे. रोज नामस्मरण करा. सेवेची सुरुवात अगदी सोप्या पद्धतीने करा. दररोज आपल्या सोयीप्रमाणे काही वेळ शांत बसा आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. तुमच्याकडे 5 मिनिटे असतील तर 5 मिनिटे करा. 10 मिनिटे असतील तर 10 मिनिटे करा. पण केवळ संख्या पूर्ण करण्यापेक्षा मनापासून नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. स्वामींची साधी पूजा करा. घरी स्वामींचे चित्र किंवा मूर्ती असेल तर जागा स्वच्छ ठेवून श्रद्धेने नमस्कार करा. दिवा लावणे, फुले अर्पण करणे, नैवेद्य दाखवणे किंवा आरती म्हणणे हे सर्व आपल्या श्रद्धेनुसार करता येते. पण हे केले नाही तर सेवा अपूर्ण आहे असा अनावश्यक ताण घेऊ नका. भक्तीमध्ये दिखावा नसून मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे. स्वामी चरित्र किंवा आध्यात्मिक वाचन करा. दररोज थोडा वेळ स्वामींचे चरित्र, भक्तिग्रंथ किंवा चांगले आध्यात्मिक साहित्य वाचण्याची सवय लावा. फक्त वाचणे नाही तर त्यातून मिळणारा सदाचार, संयम, नम्रता आणि सेवाभाव आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. कारण खरी भक्ती आपल्या वागण्यात दिसायला हवी. अन्नदान आणि मदत. तुमच्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्न देणे, एखाद्याला आवश्यक मदत करणे, वृद्ध व्यक्तीला मदत करणे किंवा एखाद्या दुःखी व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे ही सुद्धा सेवाभावाचीच उदाहरणे आहेत. सेवा करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवण्यापेक्षा मनापासून मदत करण्याची भावना ठेवा. चांगले आचरण ठेवा. स्वामींची सेवा करून बाहेर पडल्यावर जर आपण सतत राग, द्वेष, अपमान किंवा खोटेपणाने वागत असू तर आपल्या भक्तीचा खरा अर्थ आपण समजून घेतला का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. म्हणून सेवा म्हणजे फक्त देवासमोरचा वेळ नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक चांगले कर्म ही सेवाच बनू शकते. सातत्य ठेवा. एक दिवस खूप सेवा करून नंतर अनेक दिवस काहीच न करण्यापेक्षा रोज थोडी का होईना पण श्रद्धेने सेवा करण्याचा प्रयत्न करा. 5 मिनिटाची नियमित भक्ती ही मनाला शांती आणि सकारात्मकता देणारी सवय बनू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींकडे प्रार्थना करताना फक्त माझी इच्छा पूर्ण करा एवढंच न म्हणता मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या, चांगले कर्म करण्याची शक्ती द्या अशी प्रार्थना करा. कारण भक्तीचा खरा अर्थ केवळ मागण्यात नाही तर स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणण्यातही आहे. म्हणून जर तुम्हाला स्वामी सेवा सुरू करायची असेल तर आजपासूनच एक छोटा संकल्प करा. दररोज नामस्मरण, श्रद्धेने प्रार्थना, चांगले आचरण आणि आपल्या क्षमतेनुसार सेवा इतक्यापासून सुरुवात करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते.
श्री स्वामी समर्थ.